राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी. अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीसांकडून शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा. 27 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत शेतकऱ्यांना लाभ मिळणार, तर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहन. शेतकरी कामगारांसाठी हा फसवा अर्थसंकल्प. कर्जमाफी योजनेमध्ये पात्र अपात्र असा शाब्दिक खेळ. उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा. तर किती तारखेपर्यंत कर्जमाफी पूर्ण करणार आहात, ठाकरेंचा सवाल. अर्थसंकल्पानंतर विधानभवनामध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट. पत्रकार कक्षाबाहेर एकमेकांची विचारपूस, तर उद्धव ठाकरे आणि शिंदेंनी एकमेकांकडे पाहणंही टाळलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं भव्य स्मारक उभारणार. अजितदादांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येणार. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. मुंबई पुणे नागपुरात मेट्रोचं जाळं वाढवणार. पुणे मेट्रो 2 प्रकल्पाला मान्यता, तर मेट्रो 8 द्वारे मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ जोडणार. मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. इराणकडे शरणागती हा एकमेव मार्ग, त्याशिवाय इराणसोबत चर्चा करणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा. इराणी लोकांना कमी लेखून चर्चा होणार नाही. आमच्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांचं ट्विट. अमेरिकेचा इराणच्या ड्रोन वाहक युद्धनौकेवर हल्ला. मिसाईल हल्ल्यामध्ये युद्धनौका उद्ध्वस्त. अमेरिकेच्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर. अमेरिकेची भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी 30 दिवसांची सूट. इराण इस्रायल युद्धादरम्यान तात्पुरती मुभा. भारताची रशियाकडून 20 दशलक्ष बॅरल तेल खरेदीची प्रक्रिया सुरू.